योगेश भगत गॅरो आणि विजय या वेळेला पाहायला मिळतात आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज झालेत विजेंद्र. पहिला बॉल, पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाली. फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर चाललाय विजय. पहिला धक्का लागलाय. मॅचची ट्रॉफी आहे आणि एनर्जी ड्रिंक आहे आणि तर भास्करन या ठिकाणी आहेत आणि त्यांनी 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे. 3 षटका ठोकले त्यासाठी त्यांना 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आला आणि कचरू पाटील साहेब देखील या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहणार आहोत प्रत्येक मॅच मध्ये 3 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार. पारितोषिक जे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 50 धाव जर कोणत्या बॅटरच्या बॅटमध्ये 50 धावसंख्येची खेळी आली तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. सन्माननीय संदीपजी भगत साहेब जे अध्यक्ष आहेत या प्रीमियर लीगचे 25 धावांसाठी 1000 रुपये रोख रुपये असणार आहेत. तेही अध्यक्ष साहेबांकडनं असणार आहेत. लागोपाठ 3 विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. तेही आपले अध्यक्ष संदीप भगत साहेब या प्रीमियर लीगचे त्यांच्या माध्यमातून असणार आहेत. लागोपाठ 3 षटकार जर लगवले त्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रेक्षकांसाठी बाउंड्री बाहेर कॅच अर्थात आयवा कॅच पकडल्यास त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. बाउंड्री बाहेर जर सुपर 6 बोर्डला चेंडू लागल्यास संदीपजी भगत साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. ग्राउंडच्या आत तिसऱ्या सर्कलच्या आत झेल पकडल्यात 500 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे पैशांची आणि बक्षिसांची खैरात या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. क्रिक लाईव्ह खऱ्या अर्थाने यांचंही आम्ही कौतुक करणार आहोत. सचिन मुंडे यांची वाहिनी आणि सध्या केतन चव्हाण आणि सिद्धू आणि त्याचबरोबर रोशन हे आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. त्यांचंही पुन्हा एकदा मी सरचे स्वागत करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला शिवम. योगेश भगत गॅरो आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्राईक वरती सध्या तरी अजून पाहायला मिळतात आपल्याला. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल आला. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे पहा आतापर्यंत या ओव्हरचे बॉल झालेले आहेत सर 2 चेंडू लगातारचे निर्धाव आलेले आहेत. तर तुमच्या समोर गॅरो सारखा फलंदाज आहे. तुमची धाव अजून एकही बोर्डावरती लागलेली नाहीये. एक सिंगल रन बॅटला बॉल फक्त लावायचा आहे. यावेळेस फटका पुन्हा एकदा हवेमध्ये. वारंवार तीच चूक करत असताना कॅच झाली आहे ड्रॉप. कॅच ड्रॉप झाल्यानंतर इथे अकाउंट वरती पहिली धाव लागलेली आहे टीम अष्टविनायक डायमंड या टीमची. ते योगेश भगत गॅरो पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेत परंतु शेवटचा बॉल असणार आहे पहिल्या ओव्हर मधला. सन्माननीय हिरामनजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर सुरेशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही इच्छापूर्ती प्रीमियर लीग मध्ये सरचे स्वागत करतोय. ज्येष्ठ समालोचक देखील आहेत आणि
सातत्याने खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून करण्यात येतं. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे गॅरो आपल्याला पाहायला मिळतो. एक यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न चांगले केले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तर गॅरोवरती निशाणा साधला गेला होता. कारण की त्यांना माहिती आहे इथून जर डायरेक्ट हिट लागली ना, गॅरोचंही काम तमाम होईल आणि आमचंही काम सोपं होऊन जाईल. आणि त्याचबरोबर पाहताय सन्माननीय आदरणीय नगरसेवक निशांतजी भगत साहेब यांचं देखील नुकतंच आगमन होतं. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. आणि वन साइडेड नगरसेवक आपला निशांतजी भगत साहेब खऱ्या अर्थाने जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की जे कार्य सातत्याने ते करत आलेले आहेत. आणि त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं सन्माननीय नगरसेवक श्री निशांतजी भगत साहेब यांची क्रीडा सांस्कृतिक व युवक कल्याण समिती सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक अभिनंदन करतो. एक गोड व्यक्तिमत्व आणि दिलदार मानाचे आमचे निशांतदादा भगत यांचं या ठिकाणी सरचं स्वागत आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये करतोय. त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. इच्छापूर्ती टीमसाठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळलं गेलं आणि अजूनपर्यंत या क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं कमी झालेलं नाही आहे. राजकारण क्षेत्र आणि त्याचबरोबर क्रिकेटवरचं प्रेम हे कमी झालेलं नाही आहे. आणि सातत्याने भगत कुटुंबियांनी भरपूर वाशीगावची सेवा केली आहे. खूप चांगलं कार्य वाशी गावामध्ये आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. आणि पुन्हा एकदा आम्ही मॅचच्या दिशेने तुम्हाला घेऊन जातोय, जिथे सध्या गॅरो बॅटिंगसाठी स्ट्राईकवरती आहे. धावा आलेल्या नाही आहेत पहिल्या ओव्हरमध्ये, फक्त 2 आल्यात. आणि गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हरमध्ये सत्यम पाटील आपल्याला पाहायला मिळतात. इथून गॅरो जो आहे ना, तो गेअर चेंज करावा लागणार आहे गॅरोला. कारण की पॉवर प्लेचं षटक चालू आहे, ज्यामध्ये 30 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक गोलंदाज तयार होतात. सत्यम पाटील मोठं चॅलेंज असणार आहे यावेळेस. बॅकवर्ड वरती जाऊन शॉर्ट पॉइंटला कॅच ड्रॉप केली आहे. आणि कॅच कोणाची ड्रॉप करताय तुम्ही? गॅरो सारख्या खेळाडूची तुम्ही कॅच ड्रॉप करताय पहिल्याच मॅच मध्ये. परंतु काही हरकत नाहीये, त्यांचे जे क्षेत्ररक्षक आहेत, जे कॅप्टन आहेत, ते त्यांना शाबासकी देत असताना यंगस्टर खेळाडू आहेत ना, आणि त्यांच्यावरती प्रेशर असतो की गॅरोची कॅच माझ्याकडे आली. आणि काही जे खेळाडू असतात ते विचार करतात की गॅरोची कॅच माझ्याकडे नको यायला, कारण की ही जर कॅच ड्रॉप झाली तर संपूर्ण संघ माझ्यावर तुटून पडेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. या क्षेत्ररक्षकांनी पहिल्या ओव्हरमध्ये चूक केली होती, परंतु यावेळेस नोमॅन्स लँडमध्ये बॉल पडल्यानंतर वन बाउन्स बॉल पकडला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. त्या ठिकाणी लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षण करतोय भरत शिंदे आपल्याला पाहायला मिळालेत. कालच्या दिवसामध्ये जुगावच्या मैदानावरती खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. आणि आता मात्र एक नवीन आणि युवा गोलंदाज त्यांना घडवायचे आहेत या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. गॅरोची कॅच सोडली आणि त्याच्यानंतर जीवनदान त्याला मिळालं. त्या जीवनदानाचा फायदा गॅरो उचलेल का हे पाहावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू थांबवला गेला. गॅरोही स्वतः प्रेशरमध्ये, कारण की त्याला माहिती आहे इथून जर माझी विकेट पडली ना तर 30-35 पर्यंत पोहोचणंही कठीण होईल. आणि अष्टविनायक डायमंड संघ आणि समोर जो एकविरा पॉवर हिटर संघ जो आहे ना, हे दोन्ही संघ मातब्बर आहेत. चांगला संघ आहे दोन्ही, मात्र बांधणी चांगली केली आहे दोन्ही टीम्सने आपल्या टीमशी. यावेळेस पुन्हा एकदा मिस झालेत बॉल. इथे नशिबाचा चौकार गॅरोला मिळणार आहे. पंचांचा इशारा 22च्या माध्यमातून अष्टविनायक डायमंड या टीमसाठी पहिला चौकार आलाय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. यावेळेस लॉअर फुलटॉस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला लॉंग ऑफ थोडासा वाईडिश पाहायला मिळतोय. भरपूर वेगाने धावत आलाय भरत शिंदे. एक रन कंप्लीट झाली आहे दुसरीचा प्रयत्न करत असताना, आणि दोन्ही धावा मात्र सहजरित्याने कंप्लीट केल्यात. योगेश भगत गॅरो हा वादळ आहे. संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळंच साम्राज्य तयार केलं, एक वेगळंच अभिराज्य गाजवला या खेळाडूने. आणि सध्या तो मैदानाच्या आतमध्ये आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवरती बॅटिंग करतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर
पॉइंट वरती खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन पूर्णपणे ओपन आहे, त्याला माहिती आहे हा निर्धाव चेंडू आलेला आहे आणि अशा रीतीने 2 ओव्हरची पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर टीमची धावसंख्या 10 धावा 2 गडी बाद सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. संघ अष्टविनायक डायमंड्स इथून गेम प्लॅन सेट करावा लागणार आहे, कारण की आता तिसरं आणि चौथं षटक जे टेप बॉलचं असणार आहे. या टेप बॉलच्या ओव्हरमध्ये गॅरोची विकेट जाण्याचे चान्सेस आहेत एकविरा पॉवर हिटर्स या टीमकडे. चला तर आता तिसरं आणि चौथं षटक अजूनपर्यंत तरी चान्स घेतलेला नाहीये कदाचित असं वाटतं. टेप बॉल, चला तिसऱ्या ओव्हरमध्ये टेप बॉलची गेली आहे मागणी. चला तर आम्ही विनंती करतोय तर ज्यांनी आमच्याकडे टेप बॉलची मागणी केली ना त्यांना ओळखण्यामध्ये थोडासा उशीर जरूर झाला मला. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली होती त्यांनी आणि गोलंदाजी सध्या गोलंदाजी करण्यासाठी भरत शिंदे आलेत. आमचे अमर वारंगे सर शिरोणे गावाचे हे एक धडाकेबाज खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. जोरदार अपील पंचांकडे केली होती. एक सिंगल रन आपल्याला पाहायला जरूर मध्ये लेगबायच्या स्वरूपामध्ये. यस अमर सर आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या ते आहेत आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून आणि व्हेरी डेंजरस बॅटर म्हणून या खेळाडूची ओळख होती आणि सध्या तो पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पण समोर काय झालं तर योगेश भगत यार थोडासा मात्र संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये आता भरत शिंदे एक मोठं चॅलेंज असणार आहे. भरत शिंदे समोर खेळत असताना इथून चान्सेस आहेत. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्या धावा 12 धावा सध्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. भरत शिंदे, ज्या भरत शिंदेने मात्र खूप चांगली गोलंदाजी इच्छापूर्ती वाशीगाव टीमसाठी केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर विकेट किपर खूप चांगला प्रयत्न करत असताना इथून आणखीन एक्स्ट्रा रन मिळेल. अष्टविनायक डायमंड टीमला थोडासा वेळ आता गॅरोला मिळतोय, कारण की जेवढे चेंडू गॅरोने खेळलेत ना तेवढे मात्र सांभाळून खेळलेले आहेत. म्हणजे थोडासा जबाबदारी घेऊन खेळतोय सध्या तो. स्टेप बॉलचा वापर मात्र खूप चांगला करत असताना भरत शिंदे अतिरिक्त उसळी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय गुडलाईन स्पॉटवरती बॉल पिचिंग खूप चांगली पाहायला मिळते भरत शिंदे यांची. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 13 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 13 धावा सध्या धावफलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त 2 धावा आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये जर पाहिलं सत्यम पाटीलने 8 धावा खर्च केल्यात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या. 2 बॉलचा खेळ झाला. भरत शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फटका चांगला आहे. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पहिला षटकार आला अष्टविनायक डायमंड या टीमसाठी. योगेश भगत गॅरोच्या बॅटमधनं 6 धावा. षटकार योगेश भगत गॅरोच्या बॅटमधनं आणि या स्पर्धेमध्ये टेप बॉलवरती पहिला षटकार ठोकणारा बॅटरी योगेश भगत गॅरो हे तर होणारच होतं. हे नाव लिहिलं जाईल. टेप बॉल मध्ये या वाशी गावामध्ये पहिला षटकार गॅरोच्या बॅटमधनं आला. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न भरत शिंदे यांचा, कारण की जर तुम्ही शरीरावरती चेंडू टाकाल गॅरोच्या तर ऑन साईडला ठोकण्यापासून तो तुम्हाला सोडणार नाही. ऑन साईडला षटकार येतच राहतील. मग यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच पकडली गेली आहे. भरत शिंदे ही बाजी मात्र जिंकलेली आहे. गॅरो वर्सेस भरत शिंदे आणि इथे भरत शिंदेने बाद करण्यामध्ये ती यशस्वी झालेत खऱ्या अर्थाने गॅरो यांना.
अगदी सस्त्यामध्ये ते बाद झाले. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा लागल्यात 19 आणि भरपूर मोठी विकेट मैदानाच्या बाहेर चालली आहे. तर आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये आपल्याला दशरथ पाटील पाहायला मिळतात फिल्डिंग करत असताना. आणि त्यांना त्या ठिकाणी सुवर्ण संधी आहे त्यांच्या भाच्याकडनं. तर प्रत्येक कॅचसाठी त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. ते कुशल म्हात्रे त्यांचे नेरुळ गावाचे आणि मामाला मात्र या ठिकाणी पारितोषिक लावण्यात आलं. तर प्लीज विनंती करतो टॉससाठी आम्ही दोन्ही टीम्स नेक्स्ट मॅच 3535 गोल्डन बुल्स आणि SS स्टार दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करून घेणार आहोत. तर प्लीज विनंती करतोय टॉस का बॉस या मंचावरती आपण हजर राहायचंय. 3535 गोल्डन बुल्स आणि SS स्टार्स दोन्ही टीमचे कॅप्टन. टीमची धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 20 या आकड्यावरती सध्या आपल्याला पाहायला मिळतो. सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात निखिल भोईर आणि शिवम राठोड ही बॅटिंग हे बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात सध्या मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय निखिल भोईर आपल्याला पाहायला मिळतात. आणि गोलंदाजीसाठी चौथ्या ओव्हरमध्ये गोलंदाज आपण पाहतोय तुळशीदास येत आहेत गोलंदाजीसाठी. तर इच्छापूर्ती वाशीगाव टीम आणि खऱ्या अर्थाने इच्छापूर्ती प्रीमियर लीग एक महासंग्राम क्रिकेटचा. मागच्या ओव्हरमध्ये जी आम्ही चर्चा केली होती की टेप बॉल येणार आहे तिसऱ्या नाही तर चौथ्या ओव्हरमध्ये आणि तिथे चान्सेस जास्त आहेत गॅरोची विकेट पडण्याची. जरी षटकार एक ठोकला परंतु भरत शिंदेने मात्र तसं त्याला उत्तरही दिलं ना. माझ्यामध्ये क्षमता आहे तुला बात करण्याची. जरी षटकार ठोकला असला तरी गोलंदाज तयार होत आहेत. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या वरण हा बॉल निघून गेलाय. पहिला बॉल निर्धाव आलाय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना तुलसीदास यांचा आपण पाहतोय. तर पहिला बॉल जो आहे तो डॉट बॉल पाहायला मिळतोय. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि गॅरोची विकेट मिळाली. ही खऱ्या अर्थाने चांगली गोष्ट आहे टीम एकविरा पॉवर हिटर्सच्या टीमसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला गेलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. बॉल सीमा रेषा पार आणि किनेक षटकार आला अष्टविनायक डायमंड टीमसाठी. यावेळी दुसरा आलाय. टीमची धावसंख्या धावफलकावरती 26-26. बॅटर निखिल भोईर यांच्या बॅटमधनं 6 धावसंख्येचा हा फटका. तुलसीदास पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये एलिव्हेशनची कमतरता. चेंडूच्या खाली भरत शिंदे खूप चांगला झेल पकडला गेला आणि आणखीन एक विकेट सोबत. ओके तर त्या सर्कलमध्ये कॅच पकडली आणि सर्कलमध्ये कॅच पकडल्यामुळे त्यांना पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे. जे प्रेक्षकांसाठी देखील आयवा कॅचसाठी पारितोषिकाने भरपूर सारे असे पारितोषिक ठेवलेत आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना देण्यात येणार आहे. सन्माननीय या स्पर्धेचे अध्यक्ष संदीपजी भगत साहेब यांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येणार आहेत. जे बाउंड्री लाईन जवळ तुम्हाला जे सर्कल दिसतात त्या सर्कलमध्ये आल्यानंतर जे तुम्ही कॅच पकडतात त्यामुळे तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि जशी कॅच पकडली तसे भरत शिंदेने सांगितलं की मी सर्कलमध्ये होतो, माझं पारितोषिक लागू झालेलं आहे. वेल कॅच खूप चांगला झेल त्या ठिकाणी जज केला त्यांनी. एक चांगला आणि खूप चांगला मित्र म्हणून उपक्रम आहे ते की जिथे जोश थोडा खेळाडूंचा वाढतो. त्यावेळेस आणखीन एक चेंडू जो आहे तो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय की का. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय.
2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संतोष आला बॅटिंगसाठी. संतोषसाठी हा बॉल समोरच्या दिशेला खेळलाय. पुन्हा एकदा मिस टाइम झाला. 30 सर्कलच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झाली. कॅचेस विन द मॅचेस हे सातत्याने म्हटलं जातं. जो पॉइंटला कॅच सुटला गॅरोचा आणि त्याच्यानंतर मात्र आणखीन एक झेल ड्रॉप झाला. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागले 27. 27 धावा. शेवटचा एक बॉल चौथ्या ओव्हरमधला शिल्लक असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला एलिव्हेशनची कमतरता जरूर आहे, परंतु या धावा मिळतील 4. अस्ट्रोनॉइक डायमंड्स टीमला इथून धावा कशाही येऊ दे पण येणं महत्वाचं आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागले धावा 31. 45 46 पर्यंत जर मजल मारली तर नक्कीच अस्ट्रोनॉइक डायमंड संघ फाईट देईल, यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा आम्ही कॉल देतो. 3535 गोल्डन बुल्स आणि SS स्टार्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. इथे मात्र टॉस केला जाणार आहे इनिंग ब्रेक मध्ये. शेवटचा षटक शिल्लक असणारा ज्यामध्ये पाहावं लागेल किती धावसंख्या जमा करतील अस्ट्रोनॉइक डायमंड्स हा संघ. 31 वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि याही ओव्हरमध्ये तशीच काहीतरी बॅटिंग करावी लागणार आहे. जी बॅटिंग तुम्ही या ओव्हरमध्ये केली, चौथ्या ओव्हरमध्ये केली, या दोन्ही बॅटर्सला जबाबदारी घ्यावी लागेल. आता इथून 15 ते 16 धावा जर या ओव्हरमध्ये आल्या तर फाईट होऊ शकते, कारण की त्यांच्याकडे अनुभव आहे. योगेश भगत सारखा खेळाडू त्यांच्याकडे असल्या कारणामुळे तो शेवटपर्यंत मॅच सोडत नाही आणि जर 45 46 पर्यंत जर पोहोचला तर नक्कीच तुम्ही फाईट करू शकता, यात काही शंकाच नाही आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज झालेले आहेत ऋषी आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या ओव्हरमध्ये. इच्छापूर्ती प्रीमियर लीग 2026 क्रिकेटचा महासंग्राम आणि शिवतीर्थ मैदान हे वाशीचं जे भरपूर सुप्रसिद्ध आहे संपूर्ण नवी मुंबईमध्ये आणि असे मैदानं भरपूर कमी आहेत आपल्या नवी मुंबईमध्ये आणि त्यामधलं हे सुंदर असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. शिवतीर्थ मैदान जिथे अनेक मोठमोठे खेळाडू घडले, ज्याने भरपूर इतिहास मात्र घडवलेले आहेत या मैदानावरती. इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून जी नाईटची रजनी स्पर्धा व्हायची आणि त्या स्पर्धेमध्येही भरपूर आपण पाहिलेले जे विक्रम केलेले आहेत प्रत्येक खेळाडूने. पहिला बॉल ऋषी यांच्या ओव्हरमधला लेग बाहेर, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्या धावा 32. 32 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. समोरचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय संतोष. त्याच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर महत्वाचं असणारा. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर आणखीन एक वाईट. ऋषी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. हे 9 तरुण खेळाडू आहेत आणि यांना प्लॅटफॉर्म देणं, यांना संधी देणं, यासाठी तर हा उपक्रम या ठिकाणी आपण आणलाय ना की ही प्रीमियर लीग. टीमची धावसंख्या सध्या धावफलकावरती लागल्यात 33 धावा. हे 9 तरुण गोलंदाज आहेत ज्यांना मात्र हा प्लॅटफॉर्म तयार मिळाला इच्छापूर्ती प्रीमियर लीगचं. अशा गोलंदाजांसमोर जर गॅरो असता तर आत्मविश्वास वाढला नसता तर खाली पडला असता अशा गोलंदाजांचा. म्हणून आता बॅटल हे चांगलं आहे, कारण की समोर एक नौका खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो 9 तरुण आणि त्याच्यासमोर गोलंदाजी करणाराही 9 तरुण खेळाडू. यावेळी चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जोरदार अपील केली आहे पंचांनी, बोट मात्र वरती केला. LBWच्या स्वरूपामध्ये संतोषची विकेट मिळाली आहे. टीम एकविरा पॉवर हिटर्स या टीमला धक्का क्रमांक लागलाय या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये. डायमंड्स या टीमला टोटल 5वा.
टीमसाठी या 3 बॉलमधून 2 तरी मोठे फटके बाहेर पाहिजेत, कारण की जर 2 फटके मोठे आले नाही ना तर टार्गेट सोपं होऊन जाईल एकविरा पॉवर हिटर्स या टीमसाठी. अष्टविनायक डायमंड टीमला जर फाईट करायची असेल तर 45-46 पर्यंत पोहोचणं भरपूर महत्त्वाचं होतं. सध्या धावफलकावरती धावा 36 लागल्या. 3 बॉल आहेत तुमच्याकडे, 2 बॉल बॉन्ड लाईनच्या बाहेर पाठवायचे आहेत. त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, इलिव्हेशन मिळालंय का प्रॉपर, बॉल सीमारेषा पार चाललाय, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा महत्वाचा षटकार आलाय. टीमची धावसंख्या 42 धावा धावफलकावर. राठोडच्या बॅटमधून षटकार आलाय. 2 बॉल त्यांच्याकडे शिल्लक आहेत. प्रयत्न करायला लागतील शिवम राठोडला की दोन्ही बॉल तो फेस करेल, कारण की तो सेट झाला. त्याच्या बॅटमधनं एक चौकारही आला, एक षटकारही आला, म्हणजे दोन्ही बॉल त्याला फेस करणं भरपूर महत्वाचं आहे. 42 धावा धावफलकावरती सध्या लागल्यात. यावेळेस बॉल सोडून दिला. पंचांचा इशारा काय येतो हे पाहावं लागणार आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जरूर पोहोचतोय. हा वाईट बॉल आहे. 43 वरती पोहोचलाय सध्या संघ. 43 धावा धावफलकावरती लागल्या. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यामधून जर एखादा षटकार आला तर 50 पर्यंत मजल म्हणजे फायटिंग स्कोर उभा राहील अष्टविनायक डायमंड या टीमसाठी. गोलंदाज होत आहेत पुन्हा एकदा तयार. ऋषी एक षटकार जरूर ठोकला शिवम राठोडने. पुन्हा एकदा लोअर फुल टच बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतो आपल्याला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटचे भरपूर वेगाने आले. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्याने कंप्लीट केल्या गेल्या आहेत. जे धावसंख्येचा उल्लेख आपण करत होतो त्या धावसंख्येपर्यंत हा संघ पोहोचला. अष्टविनायक डायमंड 45 या धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 45 या धावसंख्येवरती सध्या आपल्याला अष्टविनायक डायमंड्स हा संघ पाहायला मिळतो. गोलंदाज होत आहेत पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला घेऊन ऋषी तयार होतो राईट ओव्हर द विकेटने. यावेळेस शेवटचा बॉल, इलेव्हेशन हॅलो. चला तर आपण टॉस करणार आहोत. या स्पर्धेतला आजच्या दिवसातला तिसरा सामना आहे. SS स्टार आणि 3535 गोल्डन बुल्स. आणि या टॉस करण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी आमंत्रित करतोय नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा क्रीडा सांस्कृतिक आणि युवक कल्याण समितीचे सदस्य आदरणीय श्री निशांत भगत साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि त्यांच्या समेत संदीप दादा भगत यांनाही मी विनंती करेन की आपण सुद्धा यायचंय. कालच झालेल्या त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये क्रीडा सांस्कृतिक आणि युवक कल्याण समिती सदस्य म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण न्यायचे. रमेश सिंग 3535 गोल्डन बुल्स टीमचा कॅप्टन आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये SS स्टार विजय खडसे. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. स्पर्धेतला हा तिसरा सामना. दोन्ही टीमला शुभेच्छा. चला आता कॉईनची माहिती. हेड अँड टेल म्हणायचं आहे आणि कॉल आता SS स्टार या टीमच्या कॅप्टनच्या हेड कॉल केलाय आणि आला टेल म्हणजे 3535 गोल्डन बुल्स या टीमनं टॉस इथे जिंकलाय. टॉस जिंकला. निर्णय काय असेल या मॅच मध्ये? आम्ही क्षेत्ररक्षक करू. काय कन्सेप्ट आहे टॅप बॉलचा जो कन्सेप्ट आहे पहिल्यांदा ज्या स्पर्धेमध्ये ही संकल्पना आज राबवतोय या संकल्पनेबद्दल काय सांगणार? हे मस्तच केलं भाऊनी. मजा येईल आता बघू काय होतं. आणि आज या स्पर्धेमध्ये नववं पर्व आहे या स्पर्धेचं. खूप चांगले पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये. म्हणजे कुठलाही खेळाडू किंबहुना एखादा प्रेक्षक सुद्धा रिकाम्या हाताने घरी जाणार नाहीये अशी
5. त्याच दरम्यान वाशी गावातील समाजसेवक बाबू लक्ष्मण भोईर यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. ओके, प्रत्येक मान्यवरांना माझी विनंती असेल जे प्रेक्षक महाराज इथे पाहायला आलेले आहेत त्यांच्यासाठी देखील एक पारितोषिक आहे. आयवा कॅच पकडा आणि 500 रुपयाचं रोख पारितोषिक मिळवा. तर प्रत्येक प्रेक्षक मायबाप आपल्याच विनंती, आयवा कॅच पकडा आणि 500 रुपयाचं रोख पारितोषिक मिळवा. चला ओटू कॉमेंट बॉक्स. प्रेक्षकांना बक्षिसांची मात्र खैरात आहे या ठिकाणी, कारण की प्रत्येक प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. बाहेर जर प्रेक्षकांनी कोणीही कॅच पकडली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाणार आहे. यावेळेस भरत शिंदे यांना शांत ठेवण्यामध्ये यशस्वी झालं. तर एक चौकार जरूर आला होता, ते मिसबिल्डिंग झाली आणि त्याच्यामुळे तो चौकार आला होता. टीमची धावसंख्या दाखल टोटल फक्त 5 लागल्यात. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. भरत शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. गॅरोला त्यांनी बाद करण्यामध्ये ते यशस्वी झालेत आणि सध्या बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. आता गोलंदाजीसाठी गॅरो शेवटचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता. षटक क्रमांक पहिलं संपलं, ज्यामध्ये टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 5 पाहायला मिळतात. एक विकेट मिळाली नाही, ही चांगली गोष्ट आहे टीम एकविरा पॉवर हिटर्स या टीमसाठी, कारण की 11च्या ओव्हरमध्ये विकेट न देणं आणि त्याचबरोबर 5 धावा काढणं ही खूप चांगली मित्रमंडळींना बाब टीम एकविरा पॉवर हिटर्सच्या टीमसाठी, कारण की टार्गेट अगदी सोपं आहे. छोटंसं टार्गेट आहे, मोठं टार्गेट नाही आहे. आणि गॅरोचं षटक संपल्यानंतर 4 षटकांमध्ये हे टार्गेट आता त्यांना पूर्ण करायचं आहे. 24 बॉल त्यांच्याकडे शिल्लक आहे. 24 बॉलमध्ये त्यांना धावा करायच्या आहेत 41. बाबू लक्ष्मणजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी सरचं स्वागत करतोय इच्छापूर्ती प्रीमियर लीग मध्ये. सेकंड ओव्हरमध्ये आता पाहूयात कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी घेतोय, कारण की सेकंड ओव्हर ही भरपूर महत्वाची असणार आहे. ज्या प्रकारे पहिलं षटक गॅरोने टाकलं, त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये निखिल भोईर यांना मात्र आमंत्रित केलं गेलंय, जिथून ब्रेक थ्रूची गरज असणार आहे. सलामीची जोडी भरपूर महत्वाची असणार आहे. तुम्ही ज्यावेळेस गावामध्ये प्रीमियर लीग ऑर्गनाईज करता त्यावेळेस जास्त बॅटर्स कन्फर्म नसतात की प्रत्येक बॉल हा बॉललाईनच्या बाहेर मध्ये, असं कोणताच बॅटर नाही खरं तर, परंतु जो टॅलेंटेड बॅटर असतो जे 2-3च असतात टीममध्ये. सलामीची दोन फलंदाज सोडले, त्याच्यानंतर जर तिसऱ्या क्रमांकावर 4थ्या क्रमांकावर हे 4 जे पहिले क्रमांक आहेत ना बॅटिंग ऑर्डर जे, ते भरपूर महत्वाचे असतात प्रीमियर लीग मध्ये. आणि त्यामधल्या जर सलामीची कोणतीही जोडी असेल ती भरपूर महत्वाची असते. आपण तेच पाहतोय की सुरुवातीला जर विकेट मिळाले अष्टविनायक डायमंड्स टीमला तर निश्चितप्रमाणे या मॅच मध्ये ते कमबॅक करतील आणि टार्गेट जो आहे तो डिफेंड करण्यामध्ये ते यशस्वी होतील. फिल्डिंग सेट करतात आणि फिल्डिंग सेट करण्याबरोबरच त्यांना फिल्डिंगही चांगली करावी लागणार आहे. कॅप्टन त्यांचं काम ते करत आलेले आहेत, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ लागणं तेही भरपूर महत्वाचं आहे. पहिलाच बॉल बॅकवरती जाऊन कट केलाय. बॉल सीमा रेषा पार. पहिला चौकार आलाय सेकंड ओव्हर मध्ये. निखिल भोईर यांच्यावरती मात्र हल्ला चढवलाय. बॅटर सत्यमच्या बॅटपदनं चौकार. यावेळेस चांगला चेंडू यावेळेस पाहायला मिळाला ऑफ स्टंपच्या बाहेर आणि हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला, चौकार आला. त्याच्यानंतर मात्र कमबॅक करत असताना निखिल भोईर आपल्याला पाहायला मिळतात. सत्यम पाटील त्यांच्या बॅटमधनं एक चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत राईट अप ओव्हर द विकेटने. यावेळेस पुन्हा एकदा लाजवाब फटका ड्राईव्ह केला या ठिकाणी सत्यम पाटीलच्या बॅटमधनं. अजून एक दमदार चौकार, 4 धावा. आणि लोअर फुलटॉसला फक्त दिशा दिल्या कव्हर्स रिझनला. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंग मध्ये विडचणा करत असताना योगेश भगत गॅरो आपल्याला पाहायला मिळतं, कारण की ते चौकार 2 आले तर ऑफ साईड जो आहे तो भरपूर स्ट्रॉंग आहे सत्यम पाटीलचा. कदाचित त्याच्या खेळीवरनं असं दिसून येतं की पॉवर प्ले मध्ये चांगली खेळी करतोय सत्यम पाटील. गोलंदाज तयार होत आहेत पुन्हा एकदा. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात निखिल भोईर. यावेळेस पुन्हा एकदा मिस केलाय. पहिला बॉलला चौकार, त्याच्यानंतर डॉट, पुन्हा एकदा चौकार, पुन्हा एकदा डॉट. टीमची धावसंख्या टोटल धावफलकावरती लागत 13. विकेट अजूनपर्यंत एकही गमावली नाहीये या टीमने. 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक असणारा.
पाचवा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत्या निखिल भुईर. यावेळेस पुन्हा एकदा खाली राहिला बॉल. विकेट किपर यांच्याही हातामध्ये हा बॉल आलेला नाही आणि त्याच कारणामुळे आणखीन एक सिंगल रन टीमची धावसंख्या दाखल करते. टोटल लागल्यात धावा. चला शेवटचा बॉल आहे सेकंड ओव्हर मध्ये निखिल भोईर यांना आपण पाहतोय. टीमची धावसंख्या दाखल करते. टोटल लागल्या 14 धावा. शेवटचा बॉल. गोलंदाज तयार होत आहेत. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचा षटक. हा भरपूर इम्पॉर्टंट बॉल असणार. ब्रेक थ्रूची गरज आहे अष्टविनायक डायमंड टीमला. त्यावेळेस पुन्हा एकदा अगदी हलक्यात खेळून काढलेत. एक रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करतील का? एकच रन आपल्याला पाहायला मिळतं. सेकंड ओव्हरचाही खेळ संपला. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एकविरा पॉवर हिटर संघ जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. 15 बिनगडीवर सदस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावरचे जे मान्यवर आहेत त्यांचा मी पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो. आमचे बाबू लक्ष्मणजी भोईर साहेब असतील, नारायणजी भोईर साहेब असतील, भास्करजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही सरचे स्वागत करतोय. खसरू पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचाही आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यांनी वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली. दीपकजी तारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. नयनजी पाटील साहेब आहेत. संतोषजी शेट्टी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. रामचंद्र कारंडे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आलेले सर्व मान्यवरांचं या इच्छापूर्ती प्रीमियर लीग मध्ये आम्ही सरचे स्वागत करतोय. हे मान्यवर आज आपल्याला आमच्या व्यासपीठावरती विराजमान पाहायला मिळतात. त्याचं कारण आहे की या ठिकाणी भरपूर प्रेम आहे. दर्शकजी भगत साहेब असतील, मग निशांतजी भगत साहेब असतील, मग संदीपजी भगत साहेब असतील, या व्यक्तींवरती भरपूर प्रेम आणि त्याचबरोबर क्रिकेटचे चाहते देखील आहेत. त्यांच्या काळात भरपूर त्यांनी क्रिकेट खेळलाय. वयानुसार प्रत्येकाला थांबावं लागतं आणि सध्या जे यंगस्टर खेळाडू खेळतात मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ मात्र बघत असताना, परंतु जे गोलंदाजी साठी येतात ना ते यंगस्टर नाही आहेत. ज्यांनी मात्र भरपूर वर्ष साम्राज्य केलं आणि भरपूर वर्ष या वाशी गावाच्या क्रिकेटची सेवा केली आहे. 40+ टीम कडे खेळत असताना, वाशी गाव टीम कडे खेळत असताना खूप चांगलं गोलंदाजी सातत्याने ते करत आलेत आणि इच्छापूर्ती वाशी गाव याही टीम मध्ये ते खेळत आलेले आहेत. आणि मागच्या 2-3 वर्षांमध्ये इच्छापूर्ती वाशी गाव टीम मध्ये खेळत असताना मात्र खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. सध्या ते आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी हिरामांजी पाटील येतात गोलंदाजीसाठी. पहिला बॉल घेऊन भरपूर निर्णायक आणि महत्वाचं षटक असणारा हिरामांजी पाटील यांचं. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर बॅटची एज लागली, इनसाइड एज, आणि त्याच्यानंतर मात्र एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट पॉइंट लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला ना त्याच्यानंतर मात्र एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतोय. सत्यम पाटील हा चांगला फॉर्म मध्ये, चांगली बॅटिंग करतोय आणि याची विकेट घेणं भरपूर महत्वाचं आहे. हिरामांजी पाटील यांना काम करावं लागेल ते, कारण की त्यांच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे, या खेळपट्टीचा अनुभव आहे, या मैदानाचा भरपूर अनुभव आहे. राईट नाउ द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फंबल झाले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, आणि एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतं. टार्गेट छोटा आहे त्याच कारणामुळे सिंगल डबलचंही क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकविरा पॉवर हिटर्स या टीमकडनं. टीमची धावसंख्या दाखल करते. टोटल लागल्या धावा 17. रामनजी पाटील विकेटची गरज. अष्टविनायक डायमंड्स टीमला यावेळेस मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिरकावून दिलं. भरत शिंदेच्या बॅटमधनं आज षटकार येत असताना आणि मॅच मात्र आपल्या बाजूने झोकवत असताना भरत शिंदे. टीमची धावसंख्या टोटल लागल्या धावा दाफलगावरती 23-23. दिशेला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंग त्या ठिकाणी चांगली झालेली आहे, परंतु एक सिंगल रन जरूर मिळेल. तुषार त्या ठिकाणी होते, प्रयत्न खूप चांगले केले तुषारने आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या दाखल करते. टोटल लागल्यात 25 धावा. 25 धावा दाफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. यावेळेस कव्हर सीझनला लाजवाब फटका भरत शिंदेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. या ओव्हरचा दुसरा षटकार आला आहे आणि मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली आहे मित्रमंडळी या मॅच मध्ये भरत शिंदेने.
हा षटकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्या धावा 31 लागलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. हिरावांजी पाटील ज्यांच्यावरती प्रति हल्ले केलेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत तुषार. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल रन फक्त मिळेल. तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपला आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्यात 32 रन्स. आणि आता चौथ्या ओव्हरमध्ये पाहूयात कोणता गोलंदाज येईल. नवी महानगरपालिकेचे उपमहापौर सन्माननीय आदरणीय दशरथजी भगत साहेब आणि त्यांचे चिरंजीव तनय भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. चला पहिलाच बॉल फक्त दिशा दिली. या स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या डोक्यावरना बॉल वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर टेप बॉलचं मात्र स्वागत केलेलं आहे बॅटर भरत शिंदेने चौकाराच्या साह्याने. संधी आहे गोलंदाजीसाठी विजय पाटील आले. त्यांना हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि त्याचबरोबर आपण पाहता सन्माननीय आदरणीय सुनीलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो पण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांचं नुकतंच आगमन झाला इच्छापुरती प्रीमियर लीग मध्ये. मॅच पूर्णपणे खुली केली ओपन केली आपल्या बाजूने झुकवली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती 37 लागलेले आहेत. अवघ्या फक्त काही धावांची गरज आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांच्या समवेत साईनाथजी भगत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही आगमन या ठिकाणी होत असताना त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो इच्छापुरती प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस बॅकफूट वरती जाऊन मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल आलाय. तर टेप बॉलची जी ओव्हर आहे त्या टेप बॉल मध्ये धावा येणं थोडंसं कठीण मात्र होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला 37 या धावसंख्येवरती संघ सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस आणखीन एक चेंडू डॉट आलाय. मॅच मध्ये पुनरागमन करेल का? कारण की आता 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये धावसंख्येची गरज असणार आहे ती म्हणजे 9. 7 बॉल 9 ची गरज आहे. मॅच पूर्णपणे आता इंटरेस्टिंग झाली आणि मॅच मध्ये पुनरागमन केलंय ऑस्ट्रेलियन डायमंड टीमने. 7 बॉल 9 ची गरज. पुढे सरसावत खेळलेत. फटका चांगला. एक रन तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा देखील सहजरित्याने कंप्लीट होतील का? झाल्यात. बॉल गॅदर केलेला नाहीये. बॉल जर गॅदर केला असता तर कदाचित ते बॅटरला बाद झाले असते. यष्टांना बॉल लावला असता. आता शेवटचं षटक शिल्लक आणि शेवटच्या ओव्हर मध्ये 7 धावा डिफेंड करायच्या आहेत. या धावा मात्र डिफेंड करण्यामध्ये ते यशस्वी होतील का? शेवटचे 6 बॉल आणि 7 रनची गरज.
पाहतोय 6 चेंडू 7 रनची गरज आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. अल्पेश जात भरपूर वेळ झाला चर्चा करत होता योगेश भगत गॅरो सोबत. 6 मध्ये 7 धावा थांबवायच्यात. राईट राऊंड विकेटने पहिला बॉल, लेफ्ट आर्मवर विकेटने बॉल, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तुषार आणि कॅच ड्रॉप झालेली आहे. एक रन कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करतील का आणि दुसरी रन घेता घेता या ठिकाणी बाद झालेत. आणि फलंदाज कोणता बाद होतोय? अपील केली आहे गॅरोने की भरत शिंदे बाद झालाय, कॅच पकडायला हवी आहे. गॅरोही म्हणतोय की अशा सिच्युएशनला जर कॅच पकडली नाही तर आपण सामने कसे जिंकणार, कारण की आपण एकतर धावाही कमी डिफेंड करतो आणि त्यामध्ये कॅचेस घेणं भरपूर महत्वाचं आहे. जज करणं थोडंसं कठीण गेलं आणि अनुभव थोडासा कमी आहे, कारण की तुमच्याकडे जर अनुभव असेल, अनुभव कोणता जर क्षेत्ररक्षक असता लॉंग ऑनला तर बॅटर बाद झाले. भरत शिंदे या ठिकाणी बाद झालेले आहेत. बिग ब्लो, मोठा विकेट मैदानाच्या बाहेर चालला भरत शिंदे. आता 5 चेंडू शिल्लक आहेत ज्यामध्ये 6 धावा त्यांना पूर्ण करायच्या आहेत. मॅच खूप चांगली रंगते. 5 बॉल 6 रनची गरज आहे. जिथे कॅच पकडली असती तर ही एकही धाव मिळाली नसती. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आता दशरथ चालले. तोपर्यंत डीजी मास्टरांना सुवर्ण संधी देऊयात. गोलंदाज तयार होत आहेत. लेफ्ट आर्म ओद विकेटने गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं अल्पेश दत्त. यावेळेस आणखीन एक बॉल डॉट काढलाय. आता बनवायच्या आहेत 4 बॉल. 4 बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. 4 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. अष्टनायक डायमंड टीमने इथून कसं कमबॅक केलं हे प्रेक्षकांनाही कळलं नसेल, की 4 बॉल मध्ये 6 धावा आता या अल्पेश दत्तला इथून डिफेंड कराव्या लागणार आहेत. आणि हिरो बनण्याची संधी आजच्या दिवसामध्ये संपूर्ण गावामध्ये चर्चा बनवू शकते अल्पेश दत्तची. 4 मध्ये 6 डिफेंड केला तर. समोरच्या दिशेला खेळ क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 1 रन कंप्लीट झाली आहे आणि एकाच धावसंख्येवर थांबावं लागणार आहे. आता 3 मध्ये बनवायच्यात 5 धावा. वडा मॅच. 3 चेंडू 5 रनची गरज आहे. अष्टविनायक डायमंड संघाने कमबॅक केला. इथून बॉल टू रन मॅच होती आणि तिथून ही मॅच कितपर्यंत आली आहे पहा. 3 बॉल 5 रनची गरज आहे. परंतु समोर बॅटरी तसाच आहे ना, घातक बॅटर आहे. त्याच्या बॅटला जर बॉल लागला तर मैदानाच्या बाहेरच जाईल. सध्या तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आला नंबर क्रमांक 3 वरती. 3 बॉल 5 ची गरज. इच्छापूर्ती प्रीमियर लीगची सेकंड मॅच, दुसरीच मॅच मात्र चित्तथरारक आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉल 5 रनची गरज. अल्पेश दत्त जी लाईन लेंथ पकडली, जी पिचिंग चांगल्या रीतीने तो करतोय, तेच कार्य त्याला करावं लागणार आहे पुढेही. 3 बॉल 5 रनची गरज. समोर दशरथ एक कडवं झुंज असणारा. यावेळेस शॉर्ट बॉल टाकला गेला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच पकडणं भरपूर महत्वाचं. कॅच ड्रॉप झाली आहे. अशा क्षणाला तुम्ही कॅच ड्रॉप करता मॅच कशी जिंकणार आहात. 2 मध्ये 3 रनची गरज आहे. तर गॅरो म्हणत असेल मी करू तरी काय, कारण की फिल्डिंग मी चांगली सेट केलेली आहे. आणि पहा आता एक्स्ट्रा कव्हरला जो क्षेत्ररक्षक आहे ना त्याला मात्र तिथून काढून स्क्वेअर लेगला लावण्यात येतं आणि जो स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता त्याला डायरेक्ट आता एक्स्ट्रा कव्हरला. कारण की तुम्ही जर संधी निर्माण तुमच्या जवळ जर संधी चालून आली आणि त्या संधीचं जर तुम्ही सोनं केलं नाही तर तुम्हाला या टीम मध्ये जागा पुढच्या मॅच मध्ये मिळेल का नाही हे माहिती नाही. आता समीकरण जर पाहिलं तर 2 बॉल 3 रनची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉल 3 रनची गरज आहे. कॅच पकडली असती तर या धावा वाचल्या असत्या. 2 मध्ये 5 कठीण झालं असतं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी या धावा काढणं. आता 2 चेंडू शिल्लक आहेत ज्यामध्ये त्यांना 3 धावा कंप्लीट करायच्या आहेत. मॅच खूप चांगली रंगतीये. या धावा डिपेंड करण्यामध्ये फाईट देईल मी म्हटलं होतं, कारण की मास्टर माइंड कॅप्टन त्यांच्याकडे स्वतः फॅन MS धोनीच आहे योगेश भगत गॅरो आणि मास्टर माइंड तर तो आहेतच. 2 बॉल आणि 3 रनची गरज सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज होत आहेत तयार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू लॉर फुल टॉस लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन कंप्लीट झाली आहे. बॉल मात्र सीमारेषा पार चाललाय.
फिल्डिंगच्या मुळे हा सामना पराभूत झाला अष्टविनायक डायमंड संघ, परंतु गोलंदाजाने प्रयत्न खूप चांगले केले होते. अल्पेश दत्त यांचंही आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने त्यांचंही कौतुक आम्ही करतोय, कारण की ज्या प्रकारे त्यांनी मनोरंजन केलं प्रेक्षकांचं, पूर्णपणे प्रयत्न केला की शेवटच्या बॉलापर्यंत ही मॅच जाईल. आणि इथे मात्र लॉंग ऑफला जो क्षेत्ररक्षक होता तुषार, त्याच्या माध्यमातून एक झेल ड्रॉप करण्यात आला, त्याचबरोबर बाउंड्रीही त्याच्या माध्यमातून सोडण्यात आली, त्याच्याकडनं बाउंड्री सोडली आणि जो क्षेत्ररक्षक स्क्वेअरला गेला होता त्याच्याकडे दशरथची कॅच ही ड्रॉप झाली. तिथून मात्र हे मॅच पराभूत झालेले आहेत. बॅटिंग जरी थोडीशी